तर मंडळी, कोल्हापूर बद्दल खूप ऐकलेलं आहे, तांबड्या पांढऱ्या रस्त्याबद्दल. तर आता तिथे चाललेलो आहे. रस्त्यात आम्ही थांबलोय. विठ्ठल रुक्माईची सुंदर अशी मूर्ती बघून मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. आता हॉटेलमध्ये थांबण्याचं कारण असं की आम्ही इथं जेवण्यासाठी थांबलोय. मस्त जेवण करून झाल्यावर ते प्रथा असते वेशीवर नारळ फेकण्याची, तर ते चालू आहे इथं. पहिला लुक हा झाला हळदीचा. तर मला कमेंट करून सांगा की कसा वाटतोय. तर प्रॉपर असा लुक केल्यानंतर वेळ खूप कमी होता तरी सुद्धा आम्ही लुक केल्यानंतर असं हे औक्षण करतायत नवरीला. सुंदर असं कोल्हापूरमधली घरं म्हणजे मन प्रसन्न झाले. आता कोल्हापूरची हळद म्हणजे बापरे, मी पहिल्यांदाच बघितली. एवढं असं म्हणजे पुण्यामध्ये असं इव्हेंट करतात होळीसाठी, सॉरी रंगपंचमीसाठी, तसं असं इव्हेंट सारखं वाटत होतं. खूप छान, म्हणजे मला तर खूप आवडलेले आहे कोल्हापूरची हळद. नवरी तर एकदम खुश होती, तिचं लग्न होते म्हणून. त्यानंतर लगेच जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर आमचं पॅकअप झालेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही नाश्त्यासाठी हॉलवर गेलो आहे. तुम्ही बघू शकता उपमा खाल्ल्यानंतर अशी वेळ आली की जिथं आम्ही स्टे केलं होतं तिथं लाईटच नव्हती. मग आम्ही लगेचच जिथं हॉल होता तिथं आम्ही लगेच रवाना झालो मेकअप करायला. त्यानंतर तुम्ही फायनल लुक बघू शकता. ही जी नवरी वेअर करणार होते सुंदर अशी कोल्हापुरी साज. त्यानंतर मेकअप झाल्यानंतर ह्या ठिकाणी बघताय तुम्ही की मी नवरी मुलीला हे ज्वेलरी घालतेय. तर सुंदर अशी ज्वेलरी घालून झाल्यानंतर आता ही ज्वेलरी जर तुम्हाला कुठून घेतली बघायची असेल तर कमेंट करून सांगा, मी प्रत्येकाला रिप्लाय देणार आहे. तर सुंदर अशी ज्वेलरी घालून झाल्यानंतर पूर्ण मेकअप कसा वाटतो मला कमेंटमध्ये प्लीज सांगा, कारण का मला हा लुक खूप आवडलेला आहे. माझ्या हृदयात एकदम असा बसलेला आहे तो लुक. तर ह्या ठिकाणी प्रॉपर असा कोल्हापुरी साज करून झालेला आहे. नवरी तर एकदम खुश होती बाबा की तिला जसा लुक पाहिजे होता अगदी तसा तिला भेटलेला आहे आणि त्या लुकला मी न्याय दिलाय मला असं वाटतंय. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच तुम्ही सांगू शकता. तर ह्या ठिकाणी पूर्ण ती फोटोशूटसाठी रेडी झालेली आहे आणि फायनल हा तिचा साज आणि तिचा फायनल लुक तुम्ही बघू शकताय प्रॉपर. आणि तिचा चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच मला एवढं वाटतंय की मी छान त्या लुकला न्याय दिलेला आहे आणि मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा लुक मला कमेंट करून नक्की सांगा.